सूर्या फाउंडेशन तर्फे आयोजित केलेल्या खान्देश करिअर महोत्सवाचा रविवारी समारोप झाला। या खान्देश करिअर महोत्सवामध्ये जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्था, आदर्श शिक्षक व विविध क्षेत्रातील यशस्वी युवकांचा सन्मान करण्यात आला। सूर्य फाउंडेशन तर्फे आयोजित शैक्षणिक कुंभमेळ्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। अतिशय उत्साहात हा शैक्षणिक महोत्सव पार पडला असून पुढील वर्षी या महोत्सवाची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे। राज्यभरातील शिक्षक, शैक्षणिक संस्था व यशस्वी युवकांचा सन्मान करण्यात येणार आहे। तसेच दिल्ली येथे यूपीएससी व एमपीएससीचे मार्गदर्शन करणाऱ्या अकॅडमीच्या संचालकांना आमंत्रित करण्यात येणार असल्याचे सूर्या फाउंडेशनच्या डॉक्टर अर्चना सूर्यवंशी यांनी सांगितले। पहिल्यांदाच हा प्रयत्न केला होता शैक्षणिक महोत्सवाचा आणि आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळाला आहे। म्हणजे तसं बघितलं पहिल्या दिवशी अलकाताई खूप बोलावल्या, त्या महिलांनी खूप छान प्रतिसाद दिला। कालच्या दिवशी कवी अनंत राऊत होते, कवी अनंत राऊत सरांना ऐकण्यासाठी मला वाटतं 500-700च्या वर पब्लिक आपली होती। सगळ्यांनी खूप चांगला रिस्पॉन्स दिला। आजही आपला समारोप होता। आज आदरणीय नामदार शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे येणार होते, पण त्यांच्या काही अडचणी असल्यास ते येऊ शकले नाहीत, पण त्यांनी आपल्याला शुभेच्छा पत्रही पाठवली, त्यांच्या शुभेच्छाही पाठवलेल्या आहेत। आणि आपण आता पुढच्या वर्षी आपण यावेळेस राज्यभरावर काम केलेलं होतं, पुढच्या वर्षी आपण देशभरातून याच्यावर काम करू। काही ज्या दिल्लीच्या आपल्या यूपीएससी एमपीएससी अकॅडमी आहेत त्यांना बोलवायचा प्रयत्न करू आणि यासाठी मला जळगावकरांची साथ पुन्हा लागेल आणि ते मला नक्कीच साथ देतील असं वाटतं। आणि यामध्ये विविध क्षेत्रात कार्य करणारे जे व्यक्ती असेल, संस्था असतील, यांचा सुद्धा या ठिकाणी गौरव करण्यात आलेला आहे, काय सांगा? हो सर, ॲक्च्युली हे जे आहे हा शिक्षणाचा कुंभ मेळावाच आहे आणि आपलं पूर्ण शैक्षणिक असल्यामुळे कालही आपण युवकांचा सत्कार सन्मान केला। तर युवकांनी ज्या वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांची प्रगती केली होती तशांचा आपण काल सन्मान केला। आणि आज आपण शैक्षणिक संस्था त्याही जिल्हाभरातल्या होत्या, चाळीसगाव, भडगाव, एरंडोल, पारोळ्यापासून होत्या, त्यांचाही सत्कार केला। काही आदर्श शिक्षक होते ज्यांच्यामुळे चांगले विद्यार्थी घडले। ॲक्च्युली शिक्षक चांगला असेल तर विद्यार्थी चांगला घडतो, तर अशा शिक्षकांचाही आपण सन्मान सोहळा यावर्षी केला आहे। पुढच्या वर्षी आपण राज्यभरातून शिक्षक बोलवू आणि त्यांना सत्कार सन्मान सोहळा करू असं म्हणतो। आपलं नाव? माझं नाव डॉक्टर अर्चना प्रशांत सूर्यवंशी। मी विजय पवार, शिक्षण विस्तार अधिकारी जळगाव। या 3 दिवसीय खान्देश करिअर महोत्सवाच्या निमित्ताने आज समारोप आहे। 3ही दिवस मी या ठिकाणी उपस्थित होतो आणि या खान्देश करिअर महोत्सवाच्या माध्यमातून जळगाव शहरातील महिला, युवक, विद्यार्थी यांच्यासाठी एक शैक्षणिक मेजवानी तर होतीच, त्यासोबतच एक सामाजिक प्रबोधनाची सुद्धा कामगिरी या महोत्सवाच्या माध्यमातून पार पडलेली आहे। कारण पहिल्या दिवशी प्रसिद्ध सिने अभिनेत्री अलका कुबल यांनी महिलांच्या बाबतीमध्ये, त्यांच्या विरोधात होणाऱ्या अत्याचारांच्या बाबतीमध्ये फार चांगलं प्रबोधन भगिनींचं केलेलं आहे। त्यानंतर प्रसिद्ध कवी अनंत राऊत यांनीसुद्धा विद्यार्थ्यांचं, तरुणांचं अतिशय जाज्वल्य त्यांची देशभावनेला हात घालत त्यांचं प्रबोधन या ठिकाणी केलं। आणि आज शेवटच्या दिवशी या ठिकाणी अनेक संस्था, अनेक शिक्षक, विविध क्षेत्रातील मान्यवर यांचा सत्कार हा त्यांना प्रेरणा देणारा आहे। आणि नक्कीच जळगावच्या या शैक्षणिक आणि सांस्कृतिक वातावरणामध्ये या खान्देश करिअर महोत्सव त्याने जळगाव शहराच्या शिरपेचामध्ये तुरा रोवलेला आहे। अर्चनाताई सूर्यवंशी यांनी या राबवलेल्या उपक्रमाबद्दल काय सांगाल? सूर्या फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर अर्चनाताई सूर्यवंशी, आदरणीय प्रशांतदादा हे नेहमीच सामाजिक आणि शैक्षणिक कामामध्ये आघाडीवर असतात। त्यांची पारधी या ठिकाणी नोबल इंग्लिश मिडियम शाळासुद्धा आहे। अतिशय चांगलं दर्जेदार शिक्षण ते देत असतात। विद्यार्थ्यांना शिक्षण देत असतानाच समाजामध्ये शैक्षणिक जागृती करावी हा त्यांचा उद्देश होता आणि तो उद्देश या खान्देश करिअर महोत्सवामध्ये साध्य झालेला दिसतो। आपलं नाव? विजय पवार, शिक्षण विस्तार अधिकारी जळगाव।